सकाळी चहा प्याला आणि टेरेसवर गेले. सगळ्यात आधी शेंगा बाहेर काढून घेतल्या. आज जरा ऊन होतं, वातावरण चांगलं होतं, त्याच्यामुळे शेंगा वाळत घालायच्या होत्या. शेंगा वाळत घालून खाली आले तर शिव मनीसोबत बाहेर खेळत होता. शिवला आणि मनीला दोघांनाही आता एकामेकासोबत खेळायला लय आवडायला लागले. त्याला घरात आणले आणि किचनमधली कामे करायला सुरुवात केली. शिवला तर नुसते उद्योग करायचे असतात, नुसती मस्ती. थोड्या वेळाने लयच पसारा घालायला लागला. मग त्याला बाहेर नेऊन बसवले. मग कीर्तन बघत होता आजीसोबत. वेदशास्त्र देती म्हणती ज्ञानाबाई आई, ज्ञानाबाईचे चरणी शरण एका. दुपारी औषधाची बाटली द्यायला शेताकडे गेले होते. आपली कोथिंबीर सगळी उपटून झालती. मग कापसाच्या वावरात ट्रॅक्टर घातला कालच. शेतातून घरी आल्यावर शिवला थोडं खाऊ घातलं, पण तो आज मलाच खाऊ घालत होता. शिववार आता जरा जास्तच ध्यान ठेवायला लागते, कारण काही दिवस आधी पण तो पायऱ्या चढून असा वर जाऊन बसलेला आणि आम्ही त्याला सगळीकडे शोधत होतो. काकून हरभऱ्याची डाळ करायची होती. मग सगळ्यात आधी जात बाहेर काढून दिलं.